इथली एक युनिक गोष्ट म्हणजे इथली वॉशरूम आहे. या गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो नाश्ता झालेला आहे, अजय गेलेला आहे त्याचं कॉन्फरन्सला. आज डे 2 आहे त्याचा. आणि काय नाही, नाश्ता केला. अन्वी थोड्या वेळ खेळली आहे. तिला काय खेळणं म्हणजे काही इथं फिश बघायचं आहे म्हणजे खालच्या साईडला. सो ती खेळत बसते त्यांच्यासोबत. आणि मी आता घेऊन आली तिला वर. काल थोडंसं खूप लेट होऊन गेलं होतं. सो आज पटापट आवरायचं आहे. तर काय होतं, एकदा वेळ निघून गेली जेवणाची वगैरे की मग तब्येत पण थोडंसं बरोबर नाही वाटत. आणि वाजले जवळपास 12:30. आणि आज मी तुम्हाला देणार आहे रूम टूर. इथली एक युनिक गोष्ट म्हणजे इथली वॉशरूम आहे. याआधी मी कधीच नव्हती बघितली अशा पद्धतीचे. मे बी पोर्टेबल आहे असं मला वाटतं, कारण पूर्ण कंप्लीट फायबरचं मटेरियल यूज केलं आहे. चला तुम्हाला पण दाखवते आणि इथं काय काय नवीन पद्धतीचं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सो हे आहे आपलं मेन डोअर हॉटेलचं रूमचं. आणि नेहमीनुसार आम्हाला 307 किंवा 207 अशा पद्धतीचा नंबर मिळतो. मागच्या वेळेला पण तेच होतं. आणि जस्ट डोअरच्या साईडला आहे वॉशरूम. सो हे असं वाटते बघताना की पोर्टेबल वॉशरूम आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं कर्वमध्ये सेट केलेलं आहे. आणि जसं रूम आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं. त्याचं जे टूर आहे ते मी नंतर देते. आधी रूमचं दाखवते. सो इथून एंटर झाल्यानंतर एकदम फ्रंटलाच मिरर आहे. TV युनिट आहे. बेसिक TV युनिट दिलेलं आहे. आणि किंग बेड आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे बेड्स अवेलेबल आहेत हॉटेलला. एक तर जसं आता जॉईंटवाला अन्वी असल्यामुळे आम्हाला जॉईंट बेडच घ्यावे लागतं प्रत्येक वेळेला. काही काही रूममध्ये पार्टेशन आहेत, म्हणजे 2 बेड असे छोटे छोटे 2 बेड अशा पद्धतीचे पण आहेत. त्यानंतर इकडे एक लॅम्प दिलेला आहे. ॲज युजल चार्जिंगचे जे युनिट्स असतात आपले ते दोन्ही साईडला. आणि जर रिसेप्शनवर कुठलंही ऑर्डर वगैरे करायचं असेल किंवा ते पण काही रूम सर्विस करायची असेल सो त्याकरिता टेलिफोन दिलेला आहे. अन्वीने 2-3दा फोन लावलेला आहे खाली रिसेप्शनवर. आणि 2-3दा तिने फोन लावलेला आहे रिसेप्शनवर, म्हणून पिन काढून ठेवली. आणि या ठिकाणी छोटंसं असं सोफ्यासारखं दिलेलं आहे जिथं काही एक्स्ट्रा सामान ठेवलं. खालच्या साईडला आमचे एक्स्ट्रा शूज आहेत. आणि इथे एक लॅम्प दिलेलं जे माझ्या खूप कामात येणार आहे असं वाटत आहे. त्यानंतर इथे एक टेबल दिलेलं आहे. जेवढे पण आपले जनरली प्रोव्हाइड करतो हॉटेलमधून पाण्याचे बॉटल, केटल्स आहे ते बघ. ते तिथं बॉटल ठेवली आहे बघ. जाऊन बघ जा, ती बॉटल आहे जा. केटल असल्यामुळे नेहमी आम्ही हॉटेल बुक करताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की केटल अवेलेबल आहे की नाही, कारण मला बॉटल बॉईल करायला खूप जास्त मदत होते. केटल असली की काही नाव थोडू जाऊ, ठीक आहे. त्यानंतर 2 कप असतात त्यांचे. आणि कॉफी किंवा चहाचं जे पण काही त्यांचे पाउचेस आहेत ते असतात. इथे मी जेवण मागून ठेवलेलं आहे बाहेरून. हा आहे ते कपाट दिलेलं आहे असं व्हर्टिकलमध्ये. जी ही रूम आहे छोटीशी. आणि मोस्टली आमचा टाईम आहे ते बाहेरच जातो आहे, कारण अन्वीला थोडं वेळाने बाहेर नाही आवडत. इकडे बाहेरच्या साईडला पण बऱ्यापैकी स्पेस आहे. तिथे खेळत असते ती. तिकडे थोडं साईडला गेलं तर तिथे पण भरपूरशी स्पेस आहे. आणि खाली तर भरपूर स्पेस आहे त्यामुळे. आणि फिश वगैरे असल्यामुळे ते कंटिन्यू कुठे ना कुठे तिची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. वॉशरूमची टूर एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी तरी. आणि आम्ही फर्स्ट टाईमच असं काहीतरी बघितलं. मे बी ती पोर्टेबल आहे असं वाटतं आहे मला. मी थोडंसं त्याच्यावर सर्च करून बघेन. चला. सो इथे ओपनिंग दिलेली आहे ह्याची. आणि कम्प्लीट जे मटेरियल आहे ते फायबरचं आहे. त्यानंतर इथे अन्वीचं काही सामान ठेवून दिलं, जे टूथपेस्ट वगैरे आहे. आणि तिचं ब्रश क्लिनिंग करायचं जे नेहमी लागतं मला. इथे मिरर दिलेला आहे. त्याच्या साईडला 2 लाईट्स. आणि जनरली 5 स्टार किंवा 3 स्टार जसं झाले 4 स्टार हॉटेल झाले तिथे ड्रायर असतो. तर ड्रायर आहे, बॉडी लोशन आणि हँडवॉश दिलेला आहे. आणि छोटीशी सिंक दिलेला आहे. आणि खालच्या साईडला टॉवेल हँगिंगचं दिलेलं आहे. इथे आहे कमोड वॉशरूमचं. आणि या साईडला छान अशी बाथरूम एकदम युनिक आहे. अगदी कमी जागेमध्ये त्यांनी स्ट्रक्चर तो उभं केलेलं आहे. आणि एक्स्ट्रा बकेट. आणि मग मी मागून घेतलं, जी जनरली मी प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यानंतर मागते, कारण अन्वीचे आंघोळ फक्त शॉवरवर डिपेंड राहून नाही करू शकत. नाही म्हटलं तरी लहान मुलांचं
आणि जर इन केस काही क्लॉथ आपल्याला वॉश करायचे आहेत तर ते पण आपण त्यासाठी यूज करू शकतो, म्हणून मी मागवून घेते. नाहीतर जनरली इथे हॉटेलला सगळी सुविधा अवेलेबल असतात, जसं ड्राय क्लीन झालं, तुम्हाला वॉश करायसाठी पण देता येतात. कशा पद्धतीची रूम आहे आणि म्हणजे दाखवण्याच्या मागे कारण असं की मी फर्स्ट टाइमच बघितले अशा पद्धतीचं वॉशरूम, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि जर इन केस जर कोणी प्लॅन करत असेल पुण्याला यायचं किंवा हॉटेलमध्ये राहायचं, स्टे करायचं, तुम्हाला तुमचं कोणाचं येण्याचं प्लॅन असेल तर नक्की तुम्ही खाली मला जे पण काही प्रश्न विचार, जे पण काही चार्जेस आहेत मी सगळं मेन्शन करून देणार. समोर गेले 1 ते 1.5 किलोमीटर सो मॉल आहे, बघू संध्याकाळला मॉलला व्हिजिट करू. आणि सो आम्ही आलो आता जवळपास मला वाटते 4:30-5 वाजले असणार. आम्ही आलो आता फियानिक्स मॉलला. सो हॉटेलपासून खूप जवळ असल्यामुळे आम्ही आता संध्याकाळला वेळ पण फ्री होतो, सो व्हिजिट केला. आणि एवढी पडती आहे जिकडे तिकडे जवळपास ऑलमोस्ट सगळेच ब्रँड आहेत तिथे. दुसरं अजून आतमध्ये नाही गेलो आम्ही, बघू आता कुठे कुठे आमचं छान किंवा पांढरची थीम क्रिएट केलेली आहे. आणि मी ती खाण्याला विसरले त्यामुळे एवढं प्रॉब्लेम होत आहे. मॉलला आणि मॉलमध्ये ते आहे. सो अन्वीला दिसता बरोबर लागलं वाटते तिला. अच्छा इकडे बाहेर नाही बाहेर नाही सबाई तिकडेच फेकायचं.
म्हणजे आता ऑर्डर केलेला थोडंफार खाण्यासाठी बघू अन्वी खाते की नाही. तर यानंतर मे बी पार्टीला जाणं म्हणजे ते कॉन्फरन्स आहे तिथे पार्टी पण होतं सेकंड डे. तर बघू आता माहिती हे एक्झॅक्ट आहे पण असं वाटतं की तिथे जाणे आहे. बघू आता इथं जवळपास 2 तासाचं स्टेशन आहे म्हणजे 9 वाजेपर्यंत. तेवढ्या वेळ तर नाही थांबणार पण लवकर निघून जाऊ कारण समोर पण मग बघू आता काय काय प्लॅनिंग काय समोरचं. तो त्यानंतर अजय गेलेल्या ऑर्डर करायसाठी ऑर्डर करता काहीतरी खाण्याचं जेणेकरून अन्वीला थोडंफार काहीतरी खाणं कारण आता ती खेळण्याच्या नादात आहे तर ती जेवण पण नाही करणार. माहिती नाही माझा आवाज येतो आहे की नाही कारण इथं भरपूर दंगायला आणलं भरपूर. मी घरी तळले तिथे अन्वी ए अन्वी अन्वी कसली भाजी बनवत आहे बेटा? कसली भाजी बनवत आहे? चलो